आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सतीश ढगेजी, वारंवार पंतप्रधान बदलल्यामुळे फ्रान्स नागरिकांमध्ये आता असंतोष पाहायला मिळतोय। काय सविस्तर या संदर्भात आपण विश्लेषण कराल? नक्कीच ब्लॉक एव्हरीथिंग या नावाने एक मूवमेंट तिथले जी जनता आहे ती रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी व्यक्त करते आणि मुळात दोन महत्त्वाची कारणं आहेत। एक आहे राजकीय अस्थिर्य आणि दुसरं जे आहे त्या ठिकाणी वाढणारी आर्थिक तूट। मागच्या 2 वर्षांमध्ये जे आहे मॅक्रॉन जरी त्या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष असले तरी त्यांच्या अखत्यारीत मागच्या 2 वर्षांमध्ये तब्बल 4 प्राईम मिनिस्टर जे ते बदलले आणि आता 5वा प्राईम मिनिस्टर अगोदरची त्यांचे जे डिफेन्स मिनिस्टर होते त्यांना प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांनी नियुक्त केले आहे। म्हणजे राजकीय अस्थिरता आहे आणि या राजकीय अस्थिरताच्या सोबतच सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो त्या ठिकाणी त्याच्यात आहे तो म्हणजे त्या ठिकाणी वाढणारं बजेटरी डिफिसिट। आज घडीला जर तिथली त्या सरकारवरच्या किंवा त्या देशाच्या डोक्यावरचं कर्ज जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर त्यांच्या एकूण जीडीपीच्या साधारणतः 114% एवढं एक कर्ज त्यांच्या डोक्यावर त्या ठिकाणी आहे आणि याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे ऑस्टिरिटी मेजर्स ते सरकार जे त्या ठिकाणी लागू करते ज्याचा सरळ सरळ फटका त्या जनतेवर त्या ठिकाणी पडतोय। अगोदर फक्त ज्या लेफ्टिस्ट पार्टीज होत्या जे डावे पक्ष होते ते याला विरोध करत होते पण आता राईटिस्ट पार्टी सुद्धा त्यांच्या सोबतीला त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून 1 लाखाहून सुद्धा अधिक जनता ब्लॉक एव्हरीथिंग या मुवमेंटच्या माध्यमातून रस्त्यावर येण्याची शक्यता आहे। मुळातच हा एक प्रकारे जे आहे मॅक्रॉन यांच्या विरुद्ध दाखवलेला अविश्वास त्या ठिकाणी आणि मॅक्रॉन हे राजकीय नेतृत्व देण्यामध्ये सक्षम नाहीत असं या आंदोलकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। म्हणून मॅक्रॉन यांना हटवा, हे राजकीय अस्थिर्य त्या ठिकाणी हटवा, ही महागाई त्या ठिकाणी कमी करा आणि देशाला जे आहे आर्थिक प्रगतीच्या पथावर पुन्हा त्या ठिकाणी आणा, अशा महत्त्वाच्या मागण्या घेऊन हे लोक आता त्या ठिकाणी रस्त्यावर आलेले आहेत आणि म्हणूनच या आंदोलनाच्या दरम्यान तोड म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारची निदर्शनं करताना त्या ठिकाणी दिसत आहेत। तर दुसऱ्या बाजूला मॅक्रॉन यांचं सरकार याला दाबण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलाचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करतोय। नक्कीच धन्यवाद सतीश ढगेजी, आपण आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल।